नमस्कार. मी सहआयुक्त अन्न नागपूर विभाग सचिन केदारे. आज जो गोरस भांडार वर्धा या प्रकरणी माननीय उच्च न्यायालय नागपूर येथे माननीय न्यायालयाने जो निकाल दिलेला आहे त्या संदर्भात मी सांगू इच्छितो की माननीय न्यायालयाने या प्रकरणी वर्ध्याचे सहाय्यक आयुक्त अन्न यांनी केलेल्या परवाना निलंबनाची कारवाई बेकायदेशीर असल्याचे कुठेही नमूद केलेले नाही. तथापि अन्न औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त अन्न यांना असलेले तात्काळ प्रभावाने परवाना निलंबन करण्याचे आदेश देखील मान्य करण्यात आलेले आहेत. तथापि सदर प्रकरणी यापूर्वी जे पेढीच्या तपासण्या करण्यात आल्या होत्या त्या तपासणीच्या अनुषंगानं काही मुद्द्याच्या अनुषंगाने सदर पेढीस यापूर्वी सुधारणा नोटीस देण्यात आलेली नव्हती. सबब माननीय न्यायालयाने सदर गोरस भांडार या आस्थापनेस सुधारणा नोटीस देण्याचे निर्देश दिले असून तसेच सदर प्रकरणी जे बटर मिल्कमध्ये अखाद्य बर्फ वापरण्याचा प्रकार निदर्शनास आला होता हा गंभीर प्रकार माननीय न्यायालयाने लक्षात घेऊन सदर अन्न पदार्थ प्रकरणी प्रतिबंधित आदेश सहाय्यक आयुक्त अन्न देऊ शकते अशाबाबतची मुभा देखील माननीय न्यायालयाने दिली आहे. त्यामुळे हे म्हणणे खरे नाही की माननीय न्यायालयाने सदर इलिगल कारवाई असल्याचे म्हटले असे कुठेही निदर्शनास येत नाही. माननीय न्यायालयाने फक्त सदर प्रकरणी गोरस भांडार यांची याचिका मान्य केली असून निलंबन मागे घेऊन त्याऐवजी सदर पेढीस सुधारणा नोटीस देण्याचे निर्देश देण्यात आलेले आहे व सदर पेढीने सदर सुधारणा नोटीसच्या अनुषंगाने त्यामधील नमूद त्रुटींची पूर्तता विहित कालावधीत म्हणजे 14 दिवसाच्या आत जर केली नाही तर त्या अनुषंगाने त्याच्यावर अन्न सुरक्षा मान्यता कायद्याअंतर्गत पुढील कारवाई जसे की परवाना निलंबन किंवा रद्द या प्रकारची कारवाई घेण्यात येणार आहे.